नमस्कार, मी आनंद पोहनेरकर आपल्या सर्वांचं महाराष्ट्रवाणी बातमीपत्रात स्वागत करतो. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी यासाठी प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू यांचे अमरावती जिल्ह्यातील मोझरी येथे सुरू असलेल्या अन्नत्याग आंदोलनाचा आजचा 6वा दिवस असून देखील राज्य शासनाने दखल न घेतल्यामुळे पूर्णा तालुक्यातील प्रहारच्या कार्यकर्त्यांकडून शासनाच्या निषेधार्थ आज तहसील कार्यालयासमोर मुंडन आंदोलन करण्यात आलं. नांदेड मुख्य राज्य रस्त्यावरील ताडकळस फाटा ते थेट पूर्णा तहसील कार्यालय येथे प्रहार जनशक्ती पक्षाचे कार्यकर्ते, दिव्यांग बांधव, शेतकरी बांधव, पदाधिकारी यांनी प्रहारच्या मुंडन आंदोलनास उपस्थिती होती. दिनांक 13 जून रोजी सकाळी 11 वाजता तहसील येथे मुंडन आंदोलन करण्यात आलं. यावेळी राज्य शासनाचा निषेध करून तीव्र संताप व्यक्त करत राज्य शासनाच्या निषेधार्थ घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी पूर्णा पक्ष तालुकाध्यक्ष शिवहर सोनटक्के, सर्कल प्रमुख विष्णू बोकारे, तुकाराम पारवे, शरद कदम, भागवत पिसाळ, तुकाराम चौरे, रामदास वाघमारे, शहाजी हिवरे, श्याम सोनुले आदी पदाधिकारी बहुसंख्येने उपस्थित होते. सेलू तालुक्यातील वालूर या ठिकाणी नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गत प्रभात फेरी काढून जलजागृती करण्यात आली. यावेळी कृषी महाविद्यालय सेलू येथील विद्यार्थिनींनी यात सहभाग नोंदवून जलजागृती, त्याचप्रमाणे वृक्ष लागवड आणि हवामान बदल याविषयीच्या घोषणाबाजी करत जनजागृती केली. यावेळी सहाय्यक कृषी अधिकारी संदीप शेळके, सरपंच गणेश मुंढे, राहुल खपले, शेतकरी उपस्थित होते. परभणी शहर महापालिका प्रभाग समिती कच्या सहाय्यक आयुक्त म्हणून कार्यरत श्रीमती प्रिया गोरखे यांची नगर विकास विभागाने दिलेल्या आदेशानुसार परभणी महापालिकेतून पिंपरी चिंचवड महापालिका या ठिकाणी प्रशासन अधिकारी या पदावर बदली झाली असून त्यांना बदलीच्या ठिकाणी रुजू होण्यासाठी शासन स्तरावरून कार्यमुक्त करण्यात आलं. बदलीच्या ठिकाणी रुजू होऊन पुढील कामकाजासाठी आयुक्त धैर्यशील जाधव यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या. आपल्या जिल्ह्यातील अपडेट बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्रवाणी या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद.